एक मोठा माझ्या नाही का फायद्याचा महाजी माहिती केलं पण आणि नक्कीच संतर पाहिजे स्पीड संघर्ष वेगळी तर अजून मॅच पहिलीच रेड आहे जवळजवळ आणि जर आपण पाहिजे राजेश पवार ग्रामपंचायतचे सदस्य आणि त्यांच्याकडून देखील पाहिजे तर या स्पीड संघर्ष हे टीमने जर फायनल पाडला आणि श्री सुकटी विजय रविवारची यात्रा सभा 2026 या परामध्ये जर चॅम्पियन ठरला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बबन पवार पावर आहे आज पवारांची 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील लांबलं गेले. एक संघर्ष वेग दिग्गज संघ आहे. आणखी एक मोठं पारितोषिक झाले. पारितोषिकाची रक्कम पहा 5,000 रुपये. एका पळाई 5 गुण प्राप्त करणाऱ्या गुरु देवळेकर यांच्याकडून हे 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. त्या खेळाडूकरिता हे पारितोषिक गेलंय करणाऱ्या खेळाडूकरिता हे पारितोषिक आपल्याला घोषित केले ते म्हणतात गुरु देवळेकर यांच्याकडून आदित्य गजमल या ठिकाणी पाहूया काय करतो ते. त्याच्याकडे ही संधी आहे नामी संधी आहे नामी संधीचा तो या ठिकाणी फायदा घेणार का आणि फायदा घेत असताना मात्र 2 नंबर जसे त्यातील हा पडापटू हे चांगली चढाई करणार यात काही शंका नाही. कारण या केंद्रीय सरकारने सुरुवात चांगली केली आहे. चांगल्या प्रकारे या ठिकाणी पहिल्या नामातील पहिला गुण आपल्या खात्यात घेतलाय. तो ही पकड या ठिकाणी प्राप्त करून एक चांगली पकड आणि त्या पकडेनंतर पुन्हा प्रत्युत्तर साहिल कंबरे देखील आपण पाहू शकतो. चर्चा क्रमांक 1 अशी देखील कालची खेळी खूप चांगली राहिली गेली असं साहिल कंबरे देखील आपण पाहू शकतोय. 1 गुणांची आपण जर सुरुवात केली आहे जयमान खेळली टीम जर आपण तर मागील सेमीफायनलचा मॅच खूप चांगला राहिला. एक आयोजकांचा संघ होमग्राऊंडला देखील पराभव करण्याचं मॅच इथे मात्र पाहिलं तर प्रत्युत्तर दिलं गेलं. गोलंदाज रक्षक इथे मात्र बाद केला गेलाय. पहिली सराईची सफाई केली त्यानंतर मात्र साजिद मैदानात आलाय. थर्ड रेड असणार आहे. आता मात्र साजिद मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि चढाईची जबाबदारी ती म्हणजे शिवमच्या खात्यावरती. शिवम पाहूया काय करतो ते ज्याच्यावरती पूर्णतः नजर आहेत. सौरभ थोडासा या ठिकाणी खेळामध्ये पिछाडीवरती गेल्यानंतर या खेळाडूचा विकास झालेला आपण पाहतो. याला संधी प्राप्त होते कारण सौरभ पिछाडीवरती गेला त्यानंतर सैनिकने ही जबाबदारी आपल्या खात्यावरती घेतली. या स्वतंत्र प्रतित्व देण्याकरता पाहिलं गेलं तर साजिद शिर्के ज्याला पहिल्या चढाईमध्ये ढकललं गेलं होतं परंतु या चढाईमध्ये साजिद शिर्के कोणत्यापर्यंत गेला कारण मागील सेमीफायनलचं मॅच जर पाहिलं तर साजिद शिर्केने लंगवलं. पुरुष कोबरा एक 5 जिम्मेदारी अपने कंधों पर लेते हुए 5 नंबर वाले खिलाड़ी है 5 अंक एक रेड में लेंगे तो गुरु देवलेकर की तरफ से 5,000 रुपए की इनामी राशि है. 5,000 रुपए 5,000 की गुरु देवलेकर की तरफ से ये इनामी राशि आ चुके हैं. लेकिन ये इन्होंने पिछले मैच में देखेंगे ना तो इन्हें 1 रेड में 4 रन दिए थे. वही रेडर अब खाली हाथ वापस आते हुए लेकिन इस बार लगेच सौरभ कंबरे देखील पाहू शकतोय. एक गोलरक्षक त्याची भूमिका असते चांगल्या दर्जेदार गोलरक्षक जी त्याची ख्याती देखील आहे. असं सौरभ कंबरे देखील आपण पाहू शकता. टाइम पास होते और अपन गुलबर पाइला तो 2 दिवसों अपने कंधों पर जिम्मेदारी लेते हुए मेरे पास अब जिम्मेदारी है इस आदित्य के कंधों पर. कभी कभी आदित्य और सौरभ है अभी ये सौरभ देखेंगे जिनके बारे में हमने चर्चा की थी. इनका शरीर भारी हो चुका है. अब अंपायर जब अंपायर के साथ हमारा डिस्कशन हो रहा था तब अब इस साल में बेमिसाल पिछले साल काम किया था इस साल में ज्यादा काम नहीं कैसा सौरभ शिकवण असं पाहिजे थोडंसं एनकरेज करून आपल्या मैदानाच्या दिशेने देखील चालला गेला. प्रत्युत्तर देण्याकरिता साजन शिर्के थोडं पाहिजे गेलं जर त्यांची तर कामगिरी प्रत्येक मॅचमध्ये असते कारण आपण पाहिजे आई महाकाली कुंभारची देखील महाराष्ट्र स्पर्धा गाजवली आहे त्याची टीम त्याच्या पाठीशी आहे. नक्कीच या सौरभने जबरदस्त प्रकारची कामगिरी केली या वर्षात गेल्या वर्षात आणि काही आपण जर पाहिलं तर 1 दशक त्याचा या ठिकाणी पूर्णतः हा दबदबा पाहायला मिळाला. तो साजिद 1 गुणासह परत त्यानंतर शिवम त्याला या ठिकाणी रोखलं जातं काय पाहिजे आणि मध्यरक्षकाची भूमिका देखील एक योग्यरित्या पार पडतो असं परंतु पुढे शंभर पाहिजे गेले तर मागच्या चढ्यामध्ये गुण टिकला गेला. हा मॅच हाय व्होल्टेज होईल यात काही शंका नाहीये. प्रेक्षकांना परवानगी आहे की ज्या प्रकारे मॅच पाहिजे ज्या प्रकारे मॅचची आवश्यकता आहे किंवा तर मॅच देखील पाहायला भेटेल. साजिद शिर्केची चढाई देखील चालू आहे. साजिद मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची घाई करत नाही कारण साजिदला माहित आहे की महाअंतिम सामना पहिला डाव आहे आणि पहिल्या डावात मात्र आपल्याला अत्यंत शांत संयमाने आणि ताकद टिकून मैदानात खेळावं लागेल. संयम अशा प्रकारची खेळी त्याच्याकडून यावेळी होणार. थोडीशा प्रमाणात सौरभ शिकवण प्रतित्व देण्याकरिता देखील आला गेलाय. पण एका बाजूला जर पाहिलं तर आदित्य गजबल करत एक्सप्रेस कॅम्पर एक्सप्रेस म्हणून देखील ओळखतो परंतु साजन मला वाटतं साजन हे गाणं अजूनही वाचलेलं नाही. डीजे मास्टर आपल्याला शोधून ठेवायचं कारण साजन चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. मगाशी हे गाणं आपण असा उल्लेख केल्यानंतर महिलांच्या चेहऱ्यावरती खूप हास्य या ठिकाणी आपण पाहिलेलं होतं परंतु साजन
एक चांगल्या प्रकारची चढाई करतो. चांगल्या चढाईनंतर मात्र तो या ठिकाणी निरंक पद्धतीने चढाई संपवण्याकरिता सज्ज असणार आहे. चांगली आहे ती म्हणजे पहिल्या नामात या भीम संघर्ष वेगवेगळे टोटलचा इशारा देखील आला गेलाय. 4चं क्षेत्ररक्षण आहे आणि 4च्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाई पुढे थोडस नक्कीच या ठिकाणी धोका असतो आणि हा धोका तो स्वीकारतोय. कारण घरीच स्वीकारल्याशिवाय आपल्याला कोणती गोष्ट प्राप्त होत नसते. आता मात्र जितका मोठा धोका तितका या ठिकाणी जास्त फायदा असतो. तशा प्रकारे साजन या ठिकाणी कामगिरी करतोय. तू ऑनलाईनची थोडे गेलो या ठिकाणी रोखले गेले. याच गावामध्ये एक देतो यहाँ पर फिर एक बार की जिम्मेदारी अपने कंधों पर लेते हुए सौरभ है. ये सौरभ देखेंगे तो चौकन्ने है. अब इन्होंने अपनी बॉडी लैंग्वेज चेंज की है. अब वही कोशिश करेंगे, ज्यादा से ज्यादा एफर्ट्स लगाएंगे. स्ट्रगल करते हुए इंसान इन्होंने ज्यादा स्ट्रगल किया है और ये सफलता पाने के लिए इनके कदमों में देखोगे तो जान है. वही जान लगाने की कोशिश करते हुए जी जान लगाकर मैदान के अंदर यहाँ पर ये रेड खत्म करने का प्रयास करेंगे. ओहो ये देखेंगे ये आणि पुरुष साजन शिर्के कारण एका मागील चढाईमध्ये देखील आपण पाहतो साजन शिर्के देखील दुखापत ग्रस्त होता आणि सौरभ शिकवत देखील होता. पण सौरभ शिकवत देखील चढाईपट्टूला पास झाला गेला. परंतु आता देखील साजन शिर्के आपण जयमन केंडीच्या संचामध्ये पाहतोय. सब कुछ यहाँ पर मैदान के अंदर होने वाला है क्योंकि ये दोनों टीमें बहुत ही खतरनाक टीमें हैं. पिछले साल इस साल बेमिसाल दोनों टीम ने काम किया है और वही कोशिश रहेंगे. और शिगवन खेलनी शिगवनवाड़ी के पीछे कौन है? विजय गजमल है और इधर देखेंगे तो साजिद के पास बहुत सारे इनकी कोच भी. हमारी ट्रॉफी किसके नाम होगी इसके लिए आज के शाम के समय आपको अच्छा काम करने की जिम्मेदारी अपने कंधों पर लेनी पड़ेगी. लेकिन जिम्मेदारी है साइड के कंधों पर. भीम के ऊपर नंबर 1 है. 1 नंबर काम भी करना पड़ेगा तो ही आपको ये चमचमाती नंबर 1 की ट्रॉफी मिल सकती है. बड़ी ट्रॉफी है, चमचमाती ट्रॉफी है. वापस जाते हुए और वापस जाने के बाद आदित्य गजबल जर्सी क्रमांक 8 देखील आपण पाहू शकतोय. नावामध्ये संघर्ष आणि आज संघर्ष करण्याकरिता हा संघ देखील साजन शिर्केच्या दिशेने चालला गेला. नक्कीच या ठिकाणी साजन चांगल्या प्रकारची कामगिरी करणार यात काही शंका नाही. परंतु त्याला याच डावामध्ये 2 वेळा पकड केली गेली. बॉडी लँग्वेज पहा अत्यंत चांगली आहे. चांगल्या प्रकारे या ठिकाणी तो 2 गुणासह परत आहे. तो आदित्य गजमल याच्या मनात विजयाचे आहेत तळमळ असा प्रकारचा हा आदित्य गजमल आहे. तो आदित्य ठरणार का म्हणजेच सर्वाधिक म्हणजे सर्वोत्कृष्ट ठरणार का याकरिता तो प्रयत्न करतोय. समोरच्या संघाकरिता वाट लावण्याकरिता त्याच्या पाठीवरती क्रमांक त्याने 8 घेतलाय आणि तो मात्र समोरच्या संघाची वाट लावण्याकरिता ही वाट सुधारण्याचा प्रयत्न करतोय. तो वाट बघतोय या ठिकाणी मात्र त्याला या ठिकाणी जगण्याचा प्रयत्न भीम संघर्ष वेळेस संघाकडून केला जाणार का? दर्शनात्मक अशा प्रकारचा पवित्र आहे. पण तो आणखी क्षणाला मात्र त्याला पकडले गेले. दम लागेपर्यंत त्याच्यावरती आक्रमण तोपर्यंत करत नाही आणि अंतिम क्षणाला मात्र दमल्यानंतर आक्रमण करतो. तशा प्रकारचं आक्रमण आणि मागील सेमीफायनलच्या मॅचमध्ये बघितलं 2,00,000 रुपयाचा मार्केट ठरला हा शुभम मैदानाच्या आतमध्ये. आणि देखील एक युवा यंगस्टर आहे आणि त्याला कबड्डीच्या पटलावर दिग्गज. नक्कीच आपण त्याला म्हणतो की ज्याची शरीर यष्टी अत्यंत काटक आहे आणि मैदानात मात्र तो अत्यंत त्रोटक अशा प्रकारचा चढाई करतो. परंतु यशस्वी अशा प्रकारची कामगिरी करतो. अशा प्रकारचा काटक हा या ठिकाणी चढाई करतो आहे. परंतु साजन या ठिकाणी ही चढाई करतोय. कोणत्या प्रकारचा त्याला गुण प्राप्त होतात की कामगिरी करणार का त्याच कामगिरीवरती थांबला गेलाय शुभमला. आणि जबर पाहिल्यानंतर मागील चढाईमध्ये शुभम थोडासा माघारी परतला गेला. एंटी रेटिंग परंतु या चढाईमध्ये देखील शुभमला एक चांगली कामगिरी पुढे खूप आपल्या खात्यावरती येणारा हा साजन या ठिकाणी हे चढाई करतोय. रविवार्षिक समयाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कबड्डी स्पर्धेचा महामुकाबला आहे. महाअंतिम सामन्यातील आपण हा पहिला डाव बघतोय. पहिल्या डावांची ही महत्वपूर्ण अशा प्रकारची चढाई आहे ती म्हणजेच या साजनने एकाच चढाईत 2 गुण प्राप्त केलेत आणि त्याच साजनला देखील 2दा पकडले गेले. हे जे हवं तिथे या ठिकाणी या मैदानात घडतंय. सगळं काही होतंय. पॅटर्न देखील होतंय. गुण देखील चांगले प्राप्त होत आहेत. आणि त्याला प्रभुत्व देण्याकरता पुणे शंभर पाठी दृश्य बोलता देखील पाहू शकतोय. कारण पॅकमध्ये आणि गुणांचं फलित होतं त्यामध्ये पुणे नक्कीच या चुका त्यांना निश्चितच पाळायला लागणार आहे. कारण चुकांचं सत्य जास्त करून तो संघ या स्पर्धेच्या बाहेर जाईल. चुकांचं पथ्य त्या ठिकाणी पाळावं लागणार आहे. आपल्याला आपलं जीवन चांगलं जगण्याकरिता आहाराचं पथ्य पाळावं लागतं. हे आहाराचं पथ्य पाळलं नाही तर काय होतो तर आपला जो बॅलन्स आहे तो जीवनात जात असतो. तशाच पद्धतीने मैदानात मात्र कमीत कमी चुका करू द्या. अधिकाधिक चांगली कामगिरी करावी लागणार आहे. साजन या ठिकाणी ही चढाई करते. पुन्हा साजनला रोखले गेले. एकाच डावात पाहिलं तर कप्तानच्या दिशेने आणि
पिछाडीच्या दिशेने आपण पाहिलं तर जर्मन केंडीचा सिंग पाहतोय कारण आपण पाहिलं तर साजल शिर्के बाहेर आहे, सौरभ कपडे देखील बाहेर आहे आणि साहिल कपडे ही तीन नावं त्रिकोट बाहेर आहेत पाहिजे त्या दिशेने आणि पुणे आता मात्र पलटवर घालण्याची आज मात्र संधी जर्मन केंडी टीमला पाहिलं म्हणजे 7 आणि 11चा लगेच जर्मन केंडीला ही 7 द्यावी गेली तो गुरफलगत जातला त्यांच्या गुरफलकामध्ये आपण पाहतोय आदित्य गजमल त्यामुळे मात्र या त्रिकुटावरती कोणता गट रचला जाणार, गट कारस्थाने रचली जाणार हे देखील पाहण्यात गरजेचं आहे. 3 नंबर चढाई या ठिकाणी चढाई करतो भीम संघर्ष वेळ सगळ्याचा हा चढाई म्हणतो दोन आणि एक अशा प्रकारचं हे संपूर्ण सुरक्षा अशा प्रकारच्या सुरक्षा पंक्त्या आपण या ठिकाणी पाहतो. चांगल्या प्रकारचं सोडत जातो. बोनस आता नाहीये परंतु त्याला निदान रेषेवरती रोखण्याचा प्रयत्न केला गेलाय. निदान रेषेत देखील आपण स्पर्श करून द्यायची जबाबदारी येते तर मात्र चढाई आदित्य गजमल लगेच आपण पाहिलं तर पुणे शहरामध्ये आदित्य गजमल यांच्यावरती चढाई देखील घेतली. त्याला माहिती जरूर यहाँ पर देखिए तो इन्होंने इनको रोक लिया है. मैदान जो यहाँ पर टच लाइन है इनके ऊपर ही रोकने का प्रयास किया है. दो और एक के साथ इनके ऊपर टूट पड़ने के लिए पूरी झुंड यहाँ पर तैयार है. ये सुरक्षा पंक्तियां है और सुरक्षा पंक्तियों से भेद कर यहाँ पर वापस जाना पड़ेगा. जो यहाँ पर भीम संघर्ष मेले के ये देखेंगे तो खिलाड़ी अच्छे कपड़े इनको रोक लिया. उल्लेख केला गेला पुरुषी ते सुपर टायगर ऑन आहे पुरुषी तर बॉडी देखील पाहिजे असेल तो आदित्य गजमलकडे पुरेपूर ठासून भरला गेला. जरूर यहाँ पर पलटवार करने का प्रयास किया है. इस बार पुरुषी शुभमला प्रमाणित केले गेले. अत्यंत मंत्रमुग्ध करणारी अशा प्रकारची रजनी आहे आणि या रजनी बदला म्हणजे प्रकाश होतातला हा आपण कबड्डीचा सामना पाहतोय. शिवमला मात्र याकडे रोखलं जातं का ते पाहायचंय. मग तिकडे जर रायगडावरती गेलो किंवा प्रतापगडावरती गेलो तर वेगळ्या प्रकारचा मोहरा त्यांनी आपल्या सोबत ठेवला होता. ज्या प्रकारे टॉपेज देखील छत्रपती शिवाजी महाराज आखले गेले होते पण त्या प्रकारचे एकही टॉपेज तिथे बघणं पुरेसे वापरावे लागतील. नक्कीच या ठिकाणी वापरत असताना 13-12 कोणाचे 3-13 वाजवणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. 1 नंबर गती होता भीम संघर्ष